मी स्वागत आणि धन्यवाद मानतो. अगदी शॉर्ट नोटीसवरती आपल्या सगळ्यांना बोलवायचं आम्ही ठरवलं आणि सर्वजण आपण इथं उपस्थित राहिलं त्याबद्दल धन्यवाद. माझ्याबरोबर माझे सर्व सहकारी उपस्थित आहेत, त्या सगळ्यांचं देखील या निमित्ताने मी स्वागत करतो. खरं पाहिलं तर गेल्या 2 महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक झाली. त्यानंतरच्या ह्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये थोडंसं थर्ड पार्टी म्हणून या सगळ्या गोष्टीकडे बघावं असं थोडंसं आम्ही विचार करत होतो. EVM मशीनचा सगळा घोटाळा, एकंदरीत परिस्थिती, त्याच्यावरती संपूर्ण राज्यात देशभरात होत असलेल्या सगळ्या चर्चा, या सगळ्या आपण जाणता. काही वेळी असं होतं की आपण बोललो की त्याला एखाद्या वेळेस वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न देखील केला जातो. त्यामुळं थोडंसं थर्ड पार्टी म्हणून तर तटस्थ म्हणून काही गोष्टीकडे बघावं असं माझं मत होतं. गेली 2 महिने मी या सगळ्या गोष्टीकडे बघत होतो. पण माझ्या लक्षात असं आलं की जय पराजयापेक्षा आपण या परिसरात, या भागामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना सामाजिक, राजकीय, आर्थिक सगळ्या जडणघडणीमध्ये आपण या परिसरामध्ये जागरूकतेनं राहिलं पाहिजे. किंबहुना मी म्हणेन जबाबदारी घेऊन आपण काही गोष्टी केल्या पाहिजेत, अशी परिस्थिती माझ्या निदर्शनास येत आहे. मागच्या 15 दिवसापूर्वी आपल्या इथल्या आश्रमशाळेमध्ये, जे शासकीय आश्रमशाळेमध्ये जो अन्नामध्ये विषबाधेचा प्रकार झाला, तो आपण सगळ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने लावून धरला. त्याच्यावरती नाममात्र आता फक्त मुख्याध्यापकांची बदली एवढीच एक कारवाई झाली असं माझ्या कानावरती आलं. परंतु त्याची सखोल चौकशी व्हावी, त्याच्यामध्ये कोण दोषी आहे त्याचं शासन व्हावं, भविष्यकाळामध्ये असं काय नाही घडलं पाहिजे, ह्याच्यासाठी काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. ह्याच्यावरती काहीही उहापोह झालेला दिसत नाही आहे. ते प्रकरण संपते तोपर्यंत विट्यामध्ये 28 जानेवारीला 14 किलो गांजा सापडला, एक प्रकरण आपल्या सगळ्यांच्या समोर आलं. ते प्रकरण संपते तोपर्यंत जवळजवळ ते MD ड्रग्सचा फार मोठा साठा विट्या शहरामध्ये, त्या MIDC एरियामध्ये तो सापडला गेला. कारव्याची जी आपली MIDC आहे. सातत्यानं अशा सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर असं वाटतं आहे की आपल्या सगळ्यांना माहीत आहे की मध्ये एक पिक्चर उडता पंजाब म्हणून आला होता आणि त्या उडता पंजाब पिक्चरमध्ये त्या पंजाब आणि त्या परिसरामध्ये या ड्रग्सच्या विळख्यामुळं किती जीवनमान खालावलं होतं, तिथली नवीन पिढी कशी बर्बाद झाली होती, याची सगळी आपल्याला तिथं कहाणी त्यांनी त्या फिल्मच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न केला होता. राऊंड मनामध्ये असं वाटलं की काय ह्याच्यावरती जर नाही आम्ही आवाज उठवला, नाही आपण सगळ्यांनी मिळून याच्या विरोधात काय कारवाई करायचा प्रयत्न किंबहुना लोक जागृत करण्याचा नाही प्रयत्न केला आणि प्रशासनाला जर आपण जागृत करून याच्यावरती आळा बांधा झाला पाहिजे यासाठी नाही प्रयत्नशील राहिलो, तर काही दिवसानंतर उडता खानापूर असा पिक्चर काढावा लागेल का काय, अशी परिस्थिती येईल. आणि हे जाणवल्यानंतर मी माझ्या सहकार्याने सगळ्यांशी बोललो आणि आम्ही असं ठरवलं की याच्यावरती आता आपल्याला बोललं पाहिजे. किंबहुना याच्यावरती आपल्याला जनजागृती पण करावी लागेल, प्रशासनाला याच्यावरती वेटीस धरावं लागेल. याच्या पाठीमागं नेमकं कोण आहे आणि कुणाच्या ह्याच्या आशीर्वादामुळं किंवा कुणाचं याला पाठबळ आहे का काय, आता नाही का ते आका कोण आहे ह्याच्यासारखी परिस्थिती किंवा तो समजला पाहिजे, अशी परिस्थिती या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. गमतीचा भाग जरी बाजूला सोडला तरी परंतु हे फार विदारक परिस्थिती आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नवीन पिढी आता ह्या व्यसनाधीनतेकडं इतक्या प्रचंड वेगानं जात आहे. कुटुंबातील कुटुंब व्यवस्था, एकंदरीत सामाजिक व्यवस्था, या सगळ्याचा विचार केला तर कुणीच कुणाला काय बोलायचं नाही, अशी परिस्थितीमुळे हे खरं सगळ्या गोष्टी पुढे येतात. आज ज्युनियर कॉलेजेस असतील, सिनियर कॉलेजेस असतील, काही स्कूल्स असतील, तिथलं प्रशासनसुद्धा अगदी फक्त विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स करून घेणे आणि त्यांना जेवढं जमल तेवढं शिक्षण देणे, परंतु त्यांचं आरोग्य किंवा ते काय व्यसनाधीनतेकडे जात आहेत का नाही, त्यांच्यावर बारकावा ठेवणं, लक्ष ठेवणं, जे पूर्वीच्या काळात होतं, अशा कुठल्याही गोष्टी आता शिक्षण संस्थांमध्ये होतात का नाही, असा प्रश्न या निमित्ताने येतो. आपण सगळेजण म्हणतो आहे की तंबाखूजन्य पदार्थ विरहित किंवा नसलेली शाळा म्हणून आपण मिरवतो आहे, पण आज काय शाळा कॉलेजेसमध्ये परिस्थिती आहे याच्यावरती सगळ्यांनी बारकावून लक्ष देणं गरजेचं आहे. मागच्या 4-6 महिन्यापूर्वी आपल्यात एक प्रतिजेश पैलवानाने सुद्धा आत्महत्येसारखा प्रकार त्यांच्याकडे घडला. काय तर ते इंजेक्शन नशेचे काहीतरी घेत होते आणि त्याच्यातून तो प्रकार घडला. त्यावेळी थोडंसं काही ठिकाणी नाही का छापेमारी झाली, काही लोकांच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न झाला, पण ते प्रकरण परत काळाच्या पडद्याआड गेलं आणि परवा मिरज आणि परिसरामध्ये पुन्हा एकदा त्या इंजेक्शन्सच्या संदर्भात परत आपल्यासमोर असे काही विषय आले.
परंतु ह्या सगळ्या विषयाच्या मुळापर्यंत जाण्याच्या दृष्टिकोनातून कोणीही त्याच्यावरती लक्ष देत नाही. काल DPCची मिटिंग झाली, आज पेपरला आपण सगळ्यांनी वाचलं काय आमदारांनी त्याच्यावरती भूमिका घेण्याचा प्रयत्न केला. मी त्या आमदारांना सांगेन की आपण DPCमध्ये जाऊन भूमिका घेण्यापेक्षा तुम्ही जिथं जिथं हे प्रकार घडत आहेत तिथं प्रशासनाला बोलवून, प्रशासनाच्या त्या प्रमुख अधिकाऱ्यांना बोलवून, अन्न औषध प्रशासन असेल ना, पोलीस प्रशासन असेल ना, आरोग्य प्रशासन असेल, यांना इथं तालुका स्तरावरती बोलवावं. जिथं जिथं ह्या घटना घडल्यात तिथं तुम्ही त्या लोकांच्या मिटिंग घ्याव्या, काही लोकांना त्याचं इन्व्हॉल्व करून घ्यावं आणि सगळ्यांनी एकत्र देऊन हे कसं भविष्यात घडलं नाही पाहिजे. किंबहुना असले प्रकार ह्या ग्रामीण भागामध्ये ह्याच्या आधी कधी येत नव्हते. एवढं लोन ह्या परिसरात का येते ह्याच्यावरती थोडं जागरूकतेनं तुम्ही खरं तर त्याच्यात बोलणं गरजेचं होतं. DPCमध्ये विविध विकास कामावरती चर्चा होत असताना अशा विषयासाठी म्हणून अत्यंत सिरियसपणे म्हणजे SP-ना इथं बोलवायला पाहिजे होतं. एक सगळ्या लोकप्रतिनिधी, सर्व सामाजिक संघटना, काय लोकांना बोलवून त्यात इन्व्हॉल्व करायला पाहिजे होतं. अशी काय तर गोष्ट करणं गरजेचं होतं. फक्त दिखावा करणं आणि लावलिजाव करणं ह्याच्या व्यतिरिक्त कुठलंही काम आत्ता घडत नाही असं आमच्या सगळ्यांच्या निदर्शनास आलं. आता प्रशासकीय कामकाज असल्यामुळं नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, नगरपंचायती असतील, आज जिथं तिथं हा प्रशासकीय राज सगळा चालू आहे. जे माजी पदाधिकारी आहेत, गावातील काही प्रतिष्ठित लोक आहेत, जे या सगळ्या गोष्टीच्या गावाच्या जडणघडणीमध्ये जे कार्यरत असतात, अनेक सामाजिक संघटना आहेत, त्या सर्वतोपरी समाजामध्ये सगळे चांगलं वातावरण राहण्याच्या दृष्टीकोन प्रयत्न करत असतात. अशांना कुठल्याही गोष्टीत आता इन्व्हॉल्व केलं जात नाही. ही फार मोठी दुर्भाग्य आणि फार अडचणीची गोष्ट या निमित्तानं घडते. तर मी आपल्या वतीनं अशी विनंती करतो की लवकर अशा मीटिंग्स इथं झाल्या पाहिजेत. हे जे MD सारखे जे ड्रग्स आहेत किंवा गांजाचा प्रकार आहे किंवा हे इंजेक्शन्स आहेत, हे कुठून येतात आणि त्याचे पाळेमुळे कुठेपर्यंत आहेत ह्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि याच्यामध्ये जर स्थानिक लेवलला कोण त्याच्यात इन्व्हॉल्व असेल तर त्याच्यावरती कठोर अशी कारवाई झाली पाहिजे. ही आग्रहाची भूमिका या निमित्तानं आम्ही मांडतो आहे. मी मगाशी म्हटलं तसं काही दिवसात ह्याच्यात जर लक्ष नाही दिलं तर उडता पंजाबसारखं उडता खानापूर अशी परिस्थिती आल्याशिवाय राहणार नाही. आणि याच्यामध्ये सगळ्याच्या आधी लोकप्रतिनिधी जबाबदार असतील असं मी या निमित्तानं नमूद करतो. कारण की आता फक्त लोकप्रतिनिधी म्हणून काम करणारेच आता ह्या प्रशासक राजवरती त्यांचं सगळंही आहे. गेल्या काही 2-3 वर्षामध्ये विटा नगरपालिकेचा जर विचार करायचा तर आता प्रशासकीय राज असल्यामुळं आमदारांनी शासन ह्या लेवलला सगळ्या गोष्टी चालल्यात. मग आता अनेक प्रश्न आम्ही वेळोवेळी तुमच्या निदर्शनास आणण्याचा प्रयत्न आम्ही केला. स्वच्छतेचा विषय असेल, देशामध्ये स्वच्छ असणारं शहर आज काय अवस्था त्या शहरातल्या आहेत, प्रशासनावरती कुणाचं वचक नाही आहे, वचप नाही आहे. आज 1 दिवसाआड पाणी जे येत होतं पूर्वीपासून जे आम्ही सिस्टीम घालून दिली होती, आता 1 दिवसाआड आता 2-2 दिवसाआड 3-3 दिवसाआड पाणी येत नाही, अशी परिस्थिती होऊन बसलेली आहे. अनेक मुद्दे या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास येतात. वेळोवेळी आमचे सर्व सहकारी माजी पदाधिकारी सातत्यानं नगरपालिकेत जाऊन याच्यावरती आवाज उठवायचा प्रयत्न करतात, पण याला सगळ्याला न्याय मिळत नाही. तर इथून पुढच्या काळात आम्ही आमची भूमिका भले विरोधक म्हणून का असेना अत्यंत सक्षम आणि चांगल्या पद्धतीनं मांडणार आहे. परंतु प्रशासनानं आत्ता ह्याचा इशारा वजा ह्याच्याकडे बघावं. तुम्ही लवकर ह्या संदर्भात काय भूमिका घेणार आहे, काय ह्याची चौकशी करणार आहे, ह्याचा आम्हाला खुलासा करावा असं या निमित्तानं मी इथं सांगतोय. भविष्यकाळामध्ये अनेक विषयाच्या माध्यमातून जे विषय आपल्या समाजाच्या हिशोबाने हिताचे आहेत अशा प्रत्येक विषयासाठी आम्ही सगळेजण आग्रही या बाबतीत राहणार आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं किंवा इथं आमचे काय पदाधिकारी उपस्थित आहेत या आपल्या माध्यमातून आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं एक नवीन संकल्पना या निमित्तानं मांडतो आहे की आपल्या विटे शहरातील किंबहुना खानापूर तालुक्यातील जेवढे हायस्कूल्स आहेत किंवा ज्युनियर कॉलेजेस आहेत आणि सिनियर कॉलेज आहेत, इथं विद्यार्थ्यांच्यामध्ये अवेअरनेस येण्यासाठी आपण ह्या व्यसनापासून अलिप्त राहण्याच्या निमित्त त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी आम्ही एक अभियान या निमित्तानं हातात घेतो आहे. आणि त्या अभियानाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना त्यांना ह्या सगळ्याच्या काय ड्रॉबॅक्स आहेत, तुमचं आयुष्य कसं बर्बाद होईल किंबहुना पुढची पिढी हे बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आज निर्माण होती, थांबण्यासाठी आपल्याला जे करता येईल ते करायचा आम्ही सुद्धा प्रयत्न करतो आहे. मागं ज्यावेळी आम्ही
प्रतिभा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागातल्या सर्व शाळांमध्ये महिला जनजागृतीसाठी आम्ही मुलींच्याच जनजागृती व्हावी यासाठी जसं अभियान घेतलं होतं तसं अभियान या निमित्तानं आता आम्ही घेतो आहे. अनेक सामाजिक संस्था आहेत त्यांना आम्ही बरोबर घ्यायचा प्रयत्न करतो आहे आणि सर्वांनी मिळून या परिसरामध्ये किंबहुना खानापूर तालुका आणि आपला हा मतदारसंघ इथं तरी आपल्याला जेवढं होऊन जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचं जनजागृती करता येईल ते करायचं आम्ही या निमित्तानं इथं सुरुवात याची या निमित्ताने करणार आहोत.